नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, मुदत ठेवीवर जास्त व्याज म्हणजे फायदा की लपलेला असतो, जोखीम, तोटा याविषयी आपण सर्व माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर एफ डी करायच्या तयारीत असताल किंवा बँकेत सेव्हिंग करून व्याज खायच्या तयारीत असताल, अशी जर तुमची काही प्लॅनिंग असेल, तर एफ डी कशी करायची याविषयी आपण एफ डीविषयी त्याचं व्याज किती मिळू शकतं किंवा सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की बँकेत पैसे ठेवले तर सुरक्षित राहतात, हा भारतीय गुंतवणूकदाराचा जुना विश्वास आहे. मात्र आता केवळ सुरक्षितता, सिक्युरिटी नव्हे तर अधिक परतावा हवा आहे लोकांना, आणि याच कारणामुळे लहान वित्त बँकांच्या मुदत ठेवींना मोठी मागणी वाढताना दिसत आहे. आणि परतावा पण लोकांना पाहिजे, पण प्रत्येक जास्त परताव्यामागे काही प्रमाणात अतिरिक्त जोखीमही असते, आणि त्यामुळे जास्त व्याज म्हणजे नेहमीच चांगली गुंतवणूक असे नाही. जास्त व्याज दर काय मिळतो ग्राहकांना, तर लहान वित्त बँकांचा ग्राहक वर्ग आणि ठेवींचा आधार मोठ्या बँकांइतका व्यापक नसतो. व्यवसाय वाढवण्यास व नवीन ठेवी आकर्षित करण्यासाठी त्यांना अधिक व्याजदर द्यावे लागतात. याचा अर्थ ह्या बँका असुरक्षित आहेत असे नाही. त्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमाखालीच काम करतात, मात्र त्यांचा आकार, भांडवल आणि व्यवसायाचा विस्तार मोठ्या बँकांपेक्षा कमी असल्यामुळे गुंतवणूकदारांनी अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक ठरते. नियमांकडे दुर्लक्ष काय असतं ते पाहूया, की अनेक गुंतवणूकदार केवळ व्याज दर पाहतात, पण ठेवी विम्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. ठेवी विमा आणि परत हमी महामंडळाच्या नियमानुसार एका बँकेत एका ठेवीदाराच्या मूळ रकमेवर आणि व्याजावर मिळून कमाल 5 लाख रुपयापर्यंत संरक्षण असते. तर त्यासाठी काय करावे लागेल मित्रांनो, आपण पाहू शकतो की मोठी रक्कम वेगवेगळ्या बँकांमध्ये विभागा, मुदत ठेव करण्यापूर्वी व्याजदराची तुलना करा, बँकेची आर्थिक स्थिती तपासा, विमा संरक्षणाची मर्यादा लक्षात ठेवा, आणि काय टाळले पाहिजे, सर्वाधिक व्याजदर पाहून निर्णय घेऊ नका, संपूर्ण बचत एका बँकेत ठेवू नका, आपत्कालीन निधी पूर्णपणे उच्च व्याजाच्या मागे लावू नका, विमा संरक्षण मर्यादेकडे दुर्लक्ष नको आहे, आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तर लहान वित्त बँकाच्या मुदत ठेवी पूर्णपणे टाळण्याचे कारण नाही, उलट पोर्टफोलिओचा काही भाग तेथे ठेवून अतिरिक्त परतावा मिळवता येतो. मात्र केवळ व्याजदर न पाहता बँकेची विश्वासार्हता, पार्श्वभूमी आणि बँकेचं जे करंट स्टेटस पण पाहायला आपण पाहिजे, जेणेकरून कसलीही नंतर तुम्हाला अडचण येणार नाही. तर मित्रांनो, अशी ही अपडेट आहे. तर तुम्ही पण बँकेत पैसे ठेवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ह्या टिप्स खूपच महत्त्वाच्या राहतील. तर अशी ही अपडेट आहे. दिलेली माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.